नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा क्लासचा 59वा दिवस आहे। आपण अशा प्रकारे मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहत आहोत। यामध्ये आपण वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे स्टिच करायचे, कोणत्या आकाराच्या मण्याला कोणते नाव आहे याची माहिती पाहिलेली आहे। आपण असे त्रिकोण, चौकोन, गोलाकार असे वेगवेगळे आकार काढून मणी कसे स्टिच करायचे, कॉर्नर कसे घ्यायचे याची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे। इथे आपण साध्या मशीनच्या धाग्याने चेन स्टिच कशी घालायची, मणी वर्क कसे करायचे हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत। बुट्टे सुद्धा इथे आपण पाहिलेले आहेत। तुम्ही या सर्वांचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे। या ब्लाउजच्या बाहीवरच्या डिझाइन आहेत, आपण सिंगल लाईन या डिझाइन बनवलेल्या आहेत। तुम्ही अशा प्रकारे ब्लाउजच्या बाहीचा आकार काढून या डिझाइन बनवू शकता। इथे आपण पॅच पाहिलेले आहेत। 3 आपण असे मण्यांचे वापर करून पॅच बनवलेले आहेत। 3 असे कुंदनचे पॅच पाहिलेले आहेत। तुम्ही याचा सुद्धा भरपूर सराव करून घ्यायचा आहे। यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। हे ब्लाउजचा बाहीचा आकार काढून, गळ्याचा आकार काढून सुरुवात कशी करायची, कॉर्नर कसे घ्यायचे हे आपण पाहिलेले आहेत। यामध्ये जर काही अडचण असतील तर विचारू शकता। इथे आपण हे पॅच बनवलेले होते। आज आपण आणखी एक पॅच पाहणार आहोत। 3 आपण कुंदनचे पॅच पाहिलेले आहेत, 3 मण्यांचे पॅच पाहिलेले आहेत। इथे आपण आणखी एक आज पॅच पाहणार आहोत। सुरुवातीला आपण खालून वरती धागा काढून घेतलेला आहे। त्यानंतर शेजारी चेन स्टिच घेऊन असे मोठ्या आकाराचा आपण गोल्डन कलरचा मणी लावून घेणार आहोत। आणखी एक चेन स्टिच घालून अशा प्रकारे या मण्यांमध्ये आपण धागा अडकून घेणार आहोत, थ्रेड अडकून घ्यायचा आहे, म्हणजे आपण इथे आपली गाठ बसते। तुम्ही ते गाठ सुद्धा देऊ शकता। त्यानंतर आपण बाहेरच्या बाजूने मणी लावून घेणार आहोत। अशा प्रकारे मण्यांमध्ये धागा अडकवला तर तो मणी हलत नाही। इथे सिंगल लाईन आपण सिंगल मणी आपण इथे लावून घेतोय। मध्यम आकाराचे आपण इथे मणी लावून घेतोय। मण्यांचे आकार कसे ओळखायचे हे तुम्हाला मी मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे, तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता। अगदी जवळ मणी स्टिच करून घ्यायचे आहेत। इथे सुद्धा आपण मण्यांमध्येच असा थ्रेड अडकून घेणार आहोत। तुम्ही गाठ सुद्धा देऊ शकता। इथे आपले वर्क पूर्ण होईपर्यंत थ्रेड हा कट करायचा नसतो। पूर्ण आपले वर्क झाल्यानंतरच थ्रेड हा कट करायचा असतो। आणि प्रत्येक लाईन अशी पूर्ण झाल्यानंतर, एक सिंगल लाईन पूर्ण झाल्यानंतर एकतर मण्यामध्ये धागा अडकून घ्यायचा, नसेल तर गाठ देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपले वर्क उसवत नाही। त्यानंतर आपण बाहेरच्या बाजूने वर्क करणार आहोत। त्याच्यासाठी इथे आपण सुईमध्ये एक शुगर बीड्स आणि एक मोती मोडून घेतलेले आहे। जवळ असे 2 चेन स्टिच घेतलेले आहेत। त्यानंतर या मोत्यांमध्ये तो थ्रेड अडकून घ्यायचा आहे। त्यानंतर शेजारून अशा प्रकारे धागा बाहेर काढून मणी लावून घ्यायचे आहेत। इथून आपण धागा वरती काढून घेतलेला आहे, मणी असे लावून घ्यायचा आहे व असा थ्रेड अडकून घ्यायचा आहे। इथे तुम्ही गाठ सुद्धा देऊ शकता, पण आपण अशा प्रकारे मोत्यांमध्ये असे धागा अडकून घेत आहोत। हे पहा, खालून वरती धागा काढून घ्यायचा आहे, एक शुगर बीड्स आणि मोती लावून घ्यायचा आहे, एक चेन स्टिच, त्याच्या शेजारी आणखी एक चेन स्टिच, असे 2 चेन स्टिच घालायचे आहेत। त्यानंतर मोत्यांमध्ये अशी आडवी सुई घालून आपण धागा हा अडकून घेत आहोत। व्हिडिओ व्यवस्थित आणि शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण पॅच कसा तयार करतोय, मणी कसे लावतोय, धागा कसा अडकून घेतोय। त्यानंतर इथे शेवटचा आपण मणी लावून घेत आहोत। त्यानंतर इथे सुद्धा आपण धागा अडकून घेणार आहोत। त्याच्या शेजारूनच नंतर आपण धागा खालून वरती काढून इथे गाठ बांधून घेतलेली आहे। यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पॅच बनवण्याचा सराव करून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका